मला सांगा एवढी वाईट परिस्थिती आहे हा. तरी सुद्धा एका बाजूला युपीए हा. तुम्ही म्हणाल युपीएनी काही केलं नाही, एनडीए सुद्धा तसाच आहे, हो. काही फरक नाही काही दोघांमध्ये, नाही, दोघे एकच. दोघांचं वर्गचारित्र्य एक आहे. मला सांगा असं असताना लोकांमधून पर्याय का उभा राहत नाही? मी त्याला सांगितलं ना तुम्हाला, अजूनही लोकांच्या मधनं पर्याय उभा राहत नाही याचा अर्थ आहे या देशामध्ये एक घटना घडलेली आहे, ती आता कोणाच्या नजरेतनं निसटलेली नाही, पण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय. एक काळ असा होता 70-80 वर्षापूर्वी, या काळामध्ये माझ्यासारखी पिढी राजकारणात आली. मी 60-65 वर्षापूर्वी राजकारणात आलो. तर गेल्या 60 वर्षाच्या पूर्वी साधारणपणानं शिकला सवरलेला, जरा बऱ्यापैकी जीवनाची शाश्वती ज्याला मिळू शकते असा सुद्धा एक वर्ग आपल्यापेक्षा कनिष्ठ पतीचं जीवन जगणाऱ्या कष्टकरी माणसाच्या प्रश्नाशी एकरूप होत होता. किती हद्दीपर्यंत त्यामध्ये शेड्स असतील, त्याला मनामध्ये सहानुभूती होती. हा, त्याच्यामध्ये त्याची सहानुभूती होती आणि तो त्या प्रश्नाला नेतृत्व देत होता. कामगार वर्गाची चळवळ म्हणजे काय, कामगार वर्ग रस्त्यावर येतो, पण त्याला शेवटी बौद्धिक नेतृत्व देणारा एक वर्ग कोणाला तरी लागतो. हा एक मध्यम वर्ग या देशात होता म्हणतोय मी आता जाणीवपूर्वक. आज हा मध्यम वर्ग मला दिसत नाही आणि यामध्ये आता मला असं दिसतं की हा वर्ग नसल्यामुळे किंवा हा वर्ग ऑन द कॉन्ट्री तिकडे बघतोय, त्याला एकशी वाटते मी सुद्धा वरच्या वर्गात जाणार आहे आणि त्यामुळे तो त्या वर्गाकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे हा जो मध्यम वर्गाला श्रीमंत व्हायचंय, हा मध्यम वर्गालाही श्रीमंत व्हायचंय. आणि या मधल्या काळामध्ये डाव्या चळवळी सुद्धा आपला संघर्षाचा मार्ग हा काहीसा बाजूला ठेवून या वैधानिक आघाडीवरच आपलं भवितव्य रोखण्याचा प्रयत्न करायला लागले, जोखण्याचा. ही आमच्या डाव्या चळवळीची फार मोठी शोकांतिका असं माझं मत आहे. मतपेटीला आम्ही प्रमाणाबाहेर महत्व दिलं. हा, प्रमाणाबाहेर मत दिलं. त्याच्यासाठी लागणाऱ्या तडजोडी, त्याच्यासाठी लागणारी काहीतरी, ह्या सगळ्या आम्ही करीत गेलो आणि संघर्ष त्या मनाने असा बाजूला पडला. आणि म्हणून ही पार्लमेंटरी आघाडी किंवा वैधानिक आघाडी ही आमच्या राजकारणाला, डाव्या राजकारणाला एक धक्का देणारी विषकन्याच आहे. या विषकन्येचा फार मोठा परिणाम आमच्या राजकारणावर झालेला दिसतो आणि त्यामुळे साऱ्या हालचाली या त्या निवडणुकीच्या तोंडावर ठेवून होत आहेत. त्याच्यापेक्षा जी माणसं आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढतायत त्या लढाई लढणाऱ्या लोकांना नेतृत्व देणं, त्यांना अधिक बळ देणं, त्यांना अधिक उमेद देणं आणि हे लढे सारे एका साखळीत गोळा करून राज्यकर्त्यांना एक प्रचंड आव्हान असं उभं करणं, याकडे आमचं दुर्लक्ष झालंय असं मला व्यक्तिगतरित्याही वाटतंय. हे मला गेली अनेक वर्ष वाटतंय आणि म्हणून मी आत्ता सुद्धा अलीकडं ज्या फुटकळ चळवळी चालल्या त्या कोणत्या पक्षाच्या ती मी बघित नाही. तुम्ही सगळीकडे जाता? आम्ही सगळीकडे जातो, कारण मी माझ्या एका एवढ्या मर्यादित राजकारणात मी बघत नाही. कारण काय झाले, हे आमचं मर्यादित राजकारण राज्यकर्त्यांना त्यांना मुसकी बांधू शकतच नाही. त्याच्यापेक्षा त्यांना मुसकं बांधण्याची ताकद छोट्या गटात असतील त्यांनी आहे. आज मीच मला सांगतो ना, जंगलांच्या हक्कासाठी माणसं लढत राहिली, शेवटी गव्हर्नमेंटला काही काय असे ना, निवडणुका आहे तोंडाबरोबर ठेवून काय असे ना, एक फॉरेस्ट संबंधीचा कायदा, फॉरेस्ट जमिनी संबंधी करावा लागला. सगळ्याच चळवळींची दखल सरकारला घ्यावी लागते. नर्मदा असो, अंधश्रद्धा असो, सेज असो, जंगल बचाव असो, सगळ्याच. आज तरी काय, आज आता शेतच्या जमिनी एवढ्या काढून घ्यायला निघालेली का नाहीत घेऊ शकत नाही. त्यांच्याही अस्तित्वाची लढाई आहे. जशी माझ्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे तशी त्यांच्याही अस्तित्वाचीच लढाई आहे. मला एनडी सांगा, पण ही जी कामं करणारी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, लोक चळवळी करणारे, अत्यंत प्रामाणिक आहेत, अत्यंत निष्ठावंत आहेत, वैचारिक दृष्ट्याही पक्के आहेत. ह्याच कार्यकर्त्यांनी निवडणुका का लढवायच्या नाहीत? नाही, लढवाव्यात असं माझं मत आहे. मी मगाशी म्हणजे माझं आज मत आहे. यापूर्वी आम्ही काय करत होतो की ह्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या निवडणुकाकडं काहीतरी थोडंसं असं टाबू म्हणून बघत होते. काही नाही, हे आपलं काम नाही. माझं उलट व्यक्तिगत मत आहे की आम्ही सत्तेत येणार नाही, कारण तेवढी संख्येने आमचे उमेदवार उभेही राहत नाहीत. त्यामुळे आम्ही उद्या काहीतरी सत्ता काबीज करणार आहोत आणि आम्ही हे बदलणार आहोत असं म्हणू नये. डाव्या पक्षांनी किंवा विशेषतः या चळवळ करणाऱ्या सगळ्या दबाव गटांनी काय म्हणावं की बा आज आम्ही राज्यकर्ते वर्ग होणार नाहीत, सत्ताधारी होणार नाही, तिथल्या कायद्यानं हे बदलता येईल असा कायदा आम्ही करू शकणार नाही, पण आम्ही राज्यकर्त्यांना व्यसन घालण्या इतपत आमच्याजवळ दबाव शक्ती असेल. म्हणजे आम्ही
या राज्यकर्त्यांच्यावरचे अतिशय प्रभावी असे तऱ्हेचे वॉचडॉग्स, 1-2 हजार मेंढरांचा कळप असतो आणि 2च धनगरी कुत्री त्या ठिकाणी त्या कळपाचं रक्षण करीत असतात. तशा तऱ्हेची भूमिका आज या दबाव गटांनी घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांना अशी सारखी धास्ती वाटली पाहिजे की अरे हा गट मला काय विचारील उद्या. या तऱ्हेची धास्ती ठेवून त्यांना सारखं चवड्यावर उभं करणं म्हणतो आम्ही, त्यांना चवड्यावर उभं करण्याची ताकद या चळवळीमध्ये आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी या मताचा आग्रह आहे माझा. एनडी हा जो जबरदस्त तुमचा आशावाद आहे हो. आजच्या काळात खूप दुर्मिळ झालाय आणि तुम्हाला असं वाटतं की अजूनही नवं जग निर्माण होईल. होईल, हो, होणारच. कारण एक असं आहे की हे जे आज जनतेच्या निकडीचे जे प्रश्न आहेत, जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत, हे जीवन मरणाचे प्रश्न कुणी कितीही मनात आणलं तर ते सतरंजी खाली असे झाकून टाकता येणार नाही. मला तुम्हाला थोडा इतिहासात घेऊन जायचं आहे. मला सांगा, हा जो जबरदस्त आशावाद आणि समाजाशी असलेली पराकोटीची बांधिलकी तुमच्यामध्ये आहे, ही कुठून आली? ही भाऊराव पाटलांकडून तुम्हाला मिळाली? हा, भाऊराव पाटलांचा त्यामध्ये वाटा मोठा आहेच. कारण त्या माणसानं आम्हाला जर काही शिकवलं असेल, फार मोठं काही सांगण्याचं कारण नाही, म्हणजे त्यांना त्यांच्या शिष्याकडून अपेक्षा ही होती की त्याला न्यायाची चाड बसली पाहिजे आणि अन्यायाची चीड असली पाहिजे. म्हणजे त्यानं प्रामाणिकपणानं ध्येय धोरणं बाळगणं आणि त्यासाठी नुसतं बाळगून नव्हे तर त्यासाठी संघर्ष करणं. तुम्ही आता 80 वर्ष करता. आम्ही करतोय. त्यांनी आम्हाला हे खूप शिकवलं. तो माणूस फार मोठा मनुष्य होता. त्या माणसाबरोबर मला आज त्यांच्या निधनाला 50 वर्ष होतील उद्या 9 मेला. तर त्यांच्या निधनाच्या आधी मला एक 8-9 वर्षे 10 वर्षे त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करायला मिळालं. हा माणूस काय बोलतो, काय वागतो, काय करतो, हे सगळं मला पाहायला मिळालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल निखिल की हा माणूस मराठा होता अशी अनेक लोकांची समजूत आहे. हे मोठेपणा नाही का त्यांचा? म्हणजे त्यांची जात शेवटपर्यंत, म्हणजे वयाच्या 74 वर्षांनी ते 73-74 वर्षावर वारले ते, तोपर्यंत अनेक लोकांना त्यांची जात माहीत नसावी. हा माणसाचा फार मोठेपणा या देशात, तरी जिथं सगळं जातीवरच सगळं आज उभं आहे तिथं या माणसाने फार तेवढं अगदी. मला सांगा की तुमचं सगळं कुटुंब जे होतं, त्या कुटुंबात शिक्षणाची परंपरा नव्हती? नाही. माझ्या आईनं वडिलांनी प्राथमिक शाळेचं प्रांगणच बघितलं नाही. त्या कुटुंबात गरिबी होती, शिक्षणाची परंपरा नव्हती. एक दिवस तुमचे वडील आणि भाऊ वारले आणि कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला घेऊन गेले. हे काय घडलं? हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात क्रांतिकारक प्रसंग होता का? कारण घेऊन गेले ते तुम्हाला घरात. माझ्याकडे ते आले, माझ्या आईला भेटायला म्हणून आले, मला भेटले आणि मला म्हणाले, बघ आता असं कर, मी त्यावेळेला नुकताच पदवीधर झालो होतो. मग मला म्हणाले, तू असं कर, तुझ्या आईच्या जवळच तुला राहायलाही मिळावं आणि म्हणून मी तुला कुठे लांब नाही तर तुला शेजारी माझ्या गावापासून 8 किलोमीटरवर एक आमची शाखा होती, तिथे त्यांनी मला काही दिवस काम करायला सांगितलं आणि तिथंच राहून मी मग सांगलीला जाऊन मी MAच्या टर्म भरायला लागलो, काय करायला लागलो. पण तिथंच मी काही दिवस त्यांनी हे केलं आणि त्यांनी मला खूप प्रेमाने मला अनेक वर्षे मला आपल्याजवळ त्यांनी स्थान दिलं. आणि या सगळ्या म्हणजे एक तर मी असं मानतो की त्या माणसाचा ज्या दिवशी माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरला त्या दिवशी माझं जीवन हे सोन्याचं झालं, म्हणजे माझ्या जीवनाचं सोनंच झालं. आजच्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं स्थान काय? आज महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था काम करतात. आम्ही त्यातली एक आहोत, पण आम्ही त्यातली एक आहोत असं आमचं वर्णन करता येणार नाही. आम्ही अशी एक संस्था आहोत की या संस्थेनं काही नवी पायंडी पाडली.